कौळगे तालुका कागल येथील स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील वय वर्ष 30 या तरुणाचा खून झाला आहे। आज दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजता त्याचा मृतदेह गावानजीकच्या खडकेवाडा हद्दीतील सामाजिक वनीकरणामध्ये आढळून आला। डोक्यात दगड घालून हा खून केल्याचं प्रथमदर्शी समजतं। स्वप्नील पाटील हा 2 दिवसांपूर्वी म्हणजे दिनांक 15 पासून घरी नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले। दरम्यान आज कौळगे गावापासून 3 किलोमीटर अंतरावर सुरू होणाऱ्या खडकेवाडा हद्दीमध्ये वनीकरणात हा मृतदेह आढळून आला। डोक्यात दगड घालून हा खून केला असून मृतदेहानजीक रक्ताने माखलेला दगड सापडला आहे। दरम्यान हा मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न झाला असावा असे त्या मृतदेहाच्या पाठीवरील अर्धवट जळालेल्या शर्टवरून कळते। कौळगे, चिखली व खडकेवाडा या तिन्ही गावच्या सीमेवर कोणाच्याही सहजासहजी लक्षात येणार नाही अशा ठिकाणी हा मृतदेह आढळला। घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत। केके न्यूज साठी अरविंद सावरतकर। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।